कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कोल्हापूर शहरातील अनेक उद्यानांची प्रचंड दुरवस्था झाली आहे। त्यामुळे महापालिकेने या उद्यानांची व्यवस्थित देखभाल करावी, तसंच प्रत्येक प्रभागात लोकसंख्येच्या प्रमाणात नवीन उद्यानं तयार करावीत अशी मागणी अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीनं करण्यात आली आहे। उद्यानांची नियमित स्वच्छता करावी, वृक्ष संवर्धन करावं, खेळण्याची साधनं असावीत, प्रत्येक उद्यानात कायमस्वरूपी सुरक्षा कर्मचारी नेमावेत अशा मागण्यांचं निवेदन आज अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांना देण्यात आलं। यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र तोरसकर, नंदू घोरपडे, शिलाताई माने, अजय सोनवणे, सुनील सामंत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित कोरगावकर हायस्कूलने एक वेगळाच उपक्रम राबवला। इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील वर्गात न बसता थेट रेल्वे स्टेशनच्या फलाटावर बसून मराठीचा धडा शिकला। त्यातून एक प्रकारे बिनभिंतीची शाळा ही संकल्पना विद्यार्थ्यांनी अनुभवली। लाखाच्या कोटीच्या गप्पा हा मराठीचा धडा शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गप्पांच्या आधारे संवादातून शिक्षण देण्यात आलं। शिवाय बिनभिंतीची शाळा ही संकल्पना अंमलात आणली। कोरगावकर हायस्कूलचे प्रयोगशील शिक्षक सदाशिव राठवळ यांनी प्रायोगिक पद्धतीनं पाठ घेऊन विद्यार्थ्यांना एक वेगळाच अनुभव दिला। पंजाब नॅशनल बँकेच्या वतीनं सामाजिक बांधिलकी जपत समाजाभिमुख योजना राबवल्या जातात। पगार खातेदारांना 30 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण देण्याची योजना बँकेमार्फत राबवण्यात येते। सॅलरी अकाउंट बेनिफिट योजनेअंतर्गत युवराज संगपाळ या मृत खातेदाराच्या नातेवाईकांना 30 लाख रुपयांचा धनादेश कोल्हापूर मंडल प्रमुख रंजन सिंग यांच्या हस्ते देण्यात आला। युवराज यांच्या आई सुनीता संगपाळ यांना ही रक्कम देण्यात आली। यावेळी संजीव कुमार, धनराज चंदन शिवे, अमित राऊत, सनद आडमुठे उपस्थित होते। शौर्य आणि त्यागाचं प्रतीक असलेल्या भगव्या ध्वजाचा सन्मान आणि स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं पदयात्रा काढण्यात आली। त्यामध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी आणि देशप्रेमी तरुण सहभागी झाले होते। ऋतुराज क्षीरसागर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आणि तिरंगा ध्वजाचं पूजन झालं। त्यानंतर ध्येय आणि प्रेरणा मंत्राचं पठण करण्यात आलं। भगवे फेटे परिधान केलेल्या कार्यकर्त्यांनी देशभक्तीपर गीतांचं गायन करत पदयात्रा काढली। यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे आशिष लोखंडे, आदित्य बुलबुले, अविनाश मुधोळकर, अनिल गौड, सचिन पाटील, कैलास शिंदे, संग्राम शिंदे, विवेक गाडगीळ, पूर्वी दावणे, राहुल गुरव, दीपक देसाई, गजानन तोडकर, संदीप सास्ते, राजेंद्र तोरसकर उपस्थित होते। कोल्हापुरातील चिंतामणी सेवक फाउंडेशनच्या वतीनं राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा वार्षिक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला। राजेंद्रनगरमधील गणेश मंदिरात झालेल्या कार्यक्रमात चार्टर्ड अकाउंटंट मुकुंद भावे, डॉक्टर प्रकाश बांदिवडेकर, संग्राम निकम यांच्या उपस्थितीत अहवालाचं प्रकाशन झालं। यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनिरुद्ध कोल्हापुरे, चिंतामणी फाउंडेशनचे अध्यक्ष सोहम कुराडे, उपाध्यक्ष अमित जाधव, वैष्णवी स्वामी, साहिल भाट, प्रवीण डिगेकर, तेजस खांडेकर, महेश वासुदेव यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते। कोल्हापुरातील शहाजी कॉलेजमध्ये विवेक वाहिनी आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं विवेक रेष आहे व्यंगचित्र प्रदर्शन भरवण्यात आलं होतं। देशातील निवडक 25 प्रतिभावंत व्यंगचित्रकारांची रेखाचित्र आणि व्यंगचित्र या प्रदर्शनात समाविष्ट होती। त्यामध्ये अंधश्रद्धा विरोधी व्यंगचित्रांचा प्राधान्यानं समावेश होता। यावेळी अनिल चव्हाण यांनी वैज्ञानिक प्रयोगाच्या माध्यमातून अंधश्रद्धेवर आधारित अनेक फसव्या प्रकारांची प्रात्यक्षिकं सादर केली। प्राचार्य डॉक्टर आर के शाने दिवाण, डॉक्टर शिवाजी रायजादे, डॉक्टर विजय देठे यांनीही मनोगत व्यक्त केली। यावेळी डॉक्टर आर डी मांडणीकर, डॉक्टर ए बी बलुगडे, डॉक्टर के एम देसाई यांच्यासह प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते। कोल्हापुरातील प्रायव्हेट हायस्कूलच्या अटल लॅबच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभाग घेतला होता। देशभरातून आलेल्या 150 प्रकल्पांपैकी 30 प्रकल्प निवडले गेले। त्यामध्ये प्रायव्हेट हायस्कूलच्या प्रकल्पाचा समावेश होता। या प्रकल्पाअंतर्गत अविरत ज्योती या नावानं 2 प्रकारे समई बनवण्यात आली होती। त्यामध्ये मंदिरात वापरण्यात येणाऱ्या समईला ऑइल स्टोअर टँकचा आधार दिला होता, तर घरात वापरणाऱ्या समईला एकदा ऑइल भरल्यानंतर वारंवार ऑइल भरावा लागू नये अशी रचना केली होती। या दोन्ही समईसाठी शासनाकडून शाळेला डिझाईनचं पेटंट मिळालंय। अशा प्रकारे पेटंट घेणारी ही पहिली शाळा ठरल्याचं संस्थेचे अध्यक्ष उदय सांगवडेकर यांनी सांगितलं। यावेळी डॉक्टर सुनील कुबेर, पूजा कुलकर्णी, मुख्याध्यापक गिरीश जांभळीकर, चैत्राली पुरेकर यांच्यासह शिक्षक उपस्थित होते।
दुसऱ्याच्या नावावरील चारचाकी वाहनाचा ICICI बँकेच्या शाखेतून खोटा ना हरकत दाखला घेऊन हे वाहन RTO कार्यालयाकडून स्वतःच्या नावावर करून घेण्याची घटना नुकतीच उघडकीला आली आहे। ही घटना 29 ऑगस्ट 2024 रोजी घडली होती। याबाबत धनाजी देसाई यांनी तक्रार दिल्यानंतर RTO अधिकाऱ्यांनी या तक्रारीची पडताळणी केली। त्यामध्ये कोपार्डे इथल्या श्रीकांत पाटीलनं धनाजी देसाईसह प्रादेशिक परिवहन कार्यालयाची फसवणूक केल्याचं समोर आलंय। या प्रकरणी कार्यालयातील यजुवेंद्र चव्हाण यांच्या तक्रारीनुसार श्रीकांत पाटील याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद झालाय। कोल्हापुरातील राजारामपुरीतील दौलतनगर इथल्या अष्टविनायक मित्रमंडळाच्या 21 फुटी श्री गणेशाचं नुकतंच जल्लोषात आगमन झालं। वारकरी परंपरेचं पालन करत टाळ मृदुंगाच्या गजरात वारकरी पेहरावात शेकडो गणेश भक्त या मिरवणुकीत सहभागी झाले होते। आध्यात्मिक वातावरणात अष्टविनायक मंडळाच्या 21 फुटी गणेश मूर्तीचं आगमन झालं। त्यानंतर मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। कोल्हापूर शहरातील नागरिकांसाठी असणारी उद्यानं सध्या बकाल बनतायत। स्वच्छता, वृक्ष संवर्धन, प्रकाश योजना, उद्यानातील खेळणी या सर्वच दृष्टीनं उद्यानांची दुरवस्था आहे। त्यामुळे शहरातील उद्यानांची देखभाल दुरुस्ती तात्काळ करावी अशी मागणी अखिल भारत हिंदू महासभेच्या शिष्टमंडळानं अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी नंदू घोरपडे, राजेंद्र तोरसकर, अजय सोनवणे, शीला माने, सुनील सामंत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।